नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारंवार रिपीट झालेले भूगोलाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रकारच्या पर्वतातून झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे वली पर्वत। हिमालयाची निर्मिती वली पर्वतातून झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर माउंट एव्हरेस्ट। माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर केटू। केटू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 4, पूर्णपणे भारतात असलेले सर्वात उंच शिखर कोणते? तर कांचनगंगा। कांचनगंगा हे पूर्णपणे भारतात असलेले सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गुरु शिखर। गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 6, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर धूपगड। धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 7, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अनाईमुडी। अनाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे अरवली। अरवली पर्वत हे भारतातील सर्वात प्राचीन पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे हिमालय। हिमालय पर्वतरांग ही भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 10, नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सिक्कीम। सिक्कीम या राज्यामध्ये नाथुला खिंड आहे। प्रश्न क्रमांक 11, पालघाट खिंड कोणत्या राज्यांना जोडते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे केरळ आणि तमिळनाडू। केरळ आणि तमिळनाडू या राज्यांना पालघाट खिंड जोडते। प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे दख्खनचे पठार। दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे। प्रश्न क्रमांक 13, खनिज संपत्तीने सर्वाधिक समृद्ध पठार कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे छोटा नागपूर पठार। प्रश्न क्रमांक 14, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे अरबी समुद्रात। अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 15, भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 8। एकूण 8 केंद्रशासित प्रदेश हे भारतात आहेत। प्रश्न क्रमांक 16, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे राजस्थान। राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 17, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर गोवा। गोवा हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे। प्रश्न क्रमांक 18, सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गुजरात। गुजरात या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे। प्रश्न क्रमांक 19, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश हे राज्य दुसऱ्या क्रमांकाची किनारपट्टी लाभलेले आहे। पहिल्या क्रमांकाचे कोणते राज्य आहे? तर गुजरात आणि दुसऱ्या क्रमांकाचे आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 20, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे कच्छ। कच्छ हा जिल्हा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये हा जिल्हा येतो। प्रश्न क्रमांक 21, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे मुंबई। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 22, भारताचे प्रवेशद्वार कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई। गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 23, अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे कोची। कोची हे शहर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 24, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे हैदराबाद। हैदराबाद या ठिकाणी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 25, सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे बिहार। बिहार हे राज्य सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 26, भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गोवा। गोवा या राज्यामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे।
प्रश्न क्रमांक 27. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे भिल्ल. भिल्ल ही आदिवासी जमात लोकसंख्येनुसार सर्वात मोठी जमात आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे विशाखापट्टणम. विशाखापट्टणम बंदर हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ब्रह्मपुत्र नदी. ब्रह्मपुत्र नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.